जाग्रदादित्रयोन्मुक्तम् जाग्रदादिमयं तथा ओङ्कारैकसुसंवेद्यै यत्पदं तन्नमाम्यहम्। माण्डुक्योपनिषत् शांति पाठ। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ माण्डुक्योपनिषत्। ॐ इत्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भविष्यतीति सर्वमोङ्कार एव यच्चान्यत्रिकालातीतं तदप्योङ्कार एव सर्वैयेतद्ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोऽयमात्मा चतुष्पाद जागरितस्थानो बहिष्प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः स्थूलभुक् वैश्वानरः प्रथमः पादः स्वप्नस्थानोऽन्तःप्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः प्रविविक्तभुक्तैजसो द्वितीयः पादः यत्र सुप्तो न कञ्चन कामं कामयते न कञ्चन स्वप्नं पश्यति तत् सुषुप्तम् सुषुप्तस्थान एकीभूतः प्रज्ञानघन एवानन्दमयो ह्यानन्दभुक् चेतोमुख प्राज्ञस्तृतीयः पादः एष सर्वेश्वर एष सर्वज्ञ एषोऽन्तर्याम्येष योनिः सर्वस्य प्रभवाप्ययौ हि भूतानां नान्तःप्रज्ञं न बहिष्प्रज्ञं नोभयतः प्रज्ञं न प्रज्ञानघनं न प्रज्ञं नाप्रज्ञम् अदृष्टमव्यवहार्यमग्राह्यमलक्षणमचिन्त्यमव्यपदेश्यमेकात्मप्रत्ययसारं प्रपञ्चोपशमम् शान्तं शिवमद्वैतं चतुर्थं मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः सोऽयमात्माध्यक्षमोङ्कारमात्रं पादामात्रा मात्राश्च पादा अकार उकार मकार इति जागरितस्थानो वैश्वानरोकार प्रथमा मात्रा तेरादिमत्वाद्वाप्नोति स वै सर्वान् कामानादिश्च भवति य एवं वेद स्वप्नस्थानस्तैजस उकारो द्वितीया मात्रोत्कर्षात् उभयत्वाद्वोत्कर्षति ह वै ज्ञानसन्ततिं समानश्च भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति य एवं वेद सुषुप्तस्थानः प्राज्ञो
मकारस्तृतीया मात्रा मितरपीतेर्वा मिनोति हवा इदं सर्वमपीतिश्च भवति य एवं वेद अमात्रश्चतुर्थो व्यवहार्य प्रपञ्चोपशमः शिवोऽद्वैत एवमोङ्कार आत्मैव संविशत्यात्मनात्मानं य एवं वेद इति माण्डुक्योपनिषत् समाप्ता। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंशी विभूषितकरान्नवनीतदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परां किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वेद भगवान यांच्या असीम कृपेने आजच्या या शुभ सकाळी आपल्याला उपनिषदाच्या तत्वज्ञानावर चिंतन करण्याचा एक अपूर्व योग असा आलेला आहे। तत्वज्ञानाचं चिंतन घडणं हे महाभाग्याचं लक्षण आहे। आपल्याला आदेश आहे वेदांचा, आसुक्ते अमृते कालम नयेद वेदांत चिंतया दद्यांना वसरं किंचित कामादपि मनागपि। फार शास्त्रवचन अप्रतिम आहे आपल्यासाठी ज्यांना शास्त्रांचा अभ्यास करायचा आहे। काय सुंदर सांगतात आहे, आसुक्ते अमृते कालम नयेत वेदांत चिंतया। जागृत अवस्थेमध्ये आपण सकाळी उठतो तेव्हापासून तर सुषुप्ती अवस्थेमध्ये जाईपर्यंत स्वप्नसहित आलंच त्यामध्ये, आणि जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत अमृते कालम आसुक्ते अमृते कालम नयेत वेदांत चिंतया। मनबुद्धीला वेदांताच्या चिंतनामध्ये घेऊन जा, काही दुसरे चिंतन करूच नका असं दुसरे चरणात सांगतात। दद्यांना वसरं किंचित, अवसरच देऊ नका कशाला। कामादपी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर मनागपी, मनामध्ये ते हे काम क्रोध प्रवेश करतील त्यांना नो एंट्री सांगा। आता जोपर्यंत आपलं हे चिंतन सुरू आहे उपनिषदाचं, त्यांना म्हणे इथे प्रवेश नाहीये तुम्हाला। प्रपंचामध्ये त्यांचा धुडगूस सुरू असतो आपल्या अंतःकरणामध्ये। चित्त ते काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आणि बाकी सगळे त्यांची पिलावळ जी आहे ती कायदोस घालत असतात दिवसभर। अगदी मन आणि बुद्धीला फुरसत मिळू देत नाही परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी। त्यांना सांगायचं आहे, शास्त्र म्हणते त्यांना सांगा, त्यांना अवसर देऊ नका। दद्यांना अवसरं किंचित, थोडा सुद्धा अवसर देऊ नका। असो
यावरून आपल्या लक्षात येईल की तत्वज्ञानाचं चिंतन नुसतं चिंतन करावं, अगदी खरोखरच आहे हे चिंतन. सर्वश्रेष्ठ सेवा चिंतन आहे बरं का, असं तुकाराम महाराज सांगतात आहे आपल्याला. तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी सेवा. आपण सर्व ही आता आज सेवा करणार आहे. ते मांडुक्य उपनिषद 12 मंत्रामध्ये त्यांनी संपूर्ण वेदांचा अर्थ कवटाळून घेतलेला आहे, असं उपनिषद आहे ते. अशा या उपनिषदाचा अभ्यास आपण करता आहात. आपण सर्व सद्गुरू सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत. गोष्टी सर्व अनुकूल आहेत. इतर गोष्टी अनुकूल करण्यासाठी काल आपण शांती पाठाचा विषय सुरू केला होता. त्या संबंधित थोडस विचार करून मग पुढच्या मुद्द्याकडे वळूया. शांतीपाठ. शांती शब्दच मुळात आपल्या लक्षात आला असेल. शांती शब्द हा वेदांतामध्ये परमात्म्याच्या स्वरूपा संबंधी वापरला आहे. आपली व्यवहारातली शांती नाही. व्यवहारात सुद्धा आपल्याला अशांती आवडत नाही, हो नाही का. खूप कोलाहल असेल तिथे पहिले आपण शांती स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. व्यावहारिक सत्तेमध्ये जर विद्या शिकायची असेल, समजा एखाद्या वर्गामध्ये मुलं जर गोंगाट करत असतील तर शिक्षक पहिले येऊन त्यांना म्हणतो शांत राहा, गडबड करायची नाही, सगळे बोलणं बंद करा. हे व्यावहारिक सत्तेतली ही स्थिती आहे. तिथे सुद्धा शांतीची आवश्यकता आहे. मग आपण तर परमार्थामध्ये ते तत्वज्ञानाचं चिंतन करण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहोत. मग तिथे शांती हवीच आपल्याला. मग कशाची शांती करा. आपलं अंतःकरण अशांत करणारे मन आणि बुद्धी आहेत, लक्षात ठेवायचं. आणि सगळ्या उपनिषदांमध्ये सुरुवातीला शांती पाठ त्यांनी त्यासाठी दिलेले आहे. त्या सगळ्यांचा अर्थ या मन आणि बुद्धीला नियंत्रणात ठेवून आपल्या ताब्यात ठेवायचं, आपल्या वशामध्ये आणायचं त्यांना. आपण म्हणतील तिथे मनाने तोच विचार करायचा. मनाने केलेला विचार वाणीमध्ये शब्दाद्वारे उमटला पाहिजे, अशी व्यवस्था करायची. वाणीला मनामध्ये आणि मनाला वाणीमध्ये. मनोमेवाची प्रतिष्ठिता मा एक शांतीपाठ तसाच आहे. अप्ययंत ममांगाने. मुद्दा लक्षात ठेवा, हे मन आणि वाणी यांचं जेव्हा ऐक्य होऊन जेव्हा ते चिंतनाला सुरुवात करतात, यथार्थ चिंतन आपण करू शकतो. शांतीपाठ त्यासाठी आहे. मन, वाणी, बुद्धी. आता मन म्हटलं म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चतुष्टय आलंच आहे त्याबरोबर. हे सगळे एका शिस्तीमध्ये येऊन आपल्या वेदांचा जो अर्थ जो आहे त्या अर्थाचं चिंतन करायचं आहे आपल्याला. त्या अर्थाच्या चिंतनासाठी मन आणि वाणी अत्यंत योग्य करण्यासाठी हे सगळे शांतीपाठ आहेत. बाह्य परिस्थिती आपण अनुकूल करून घेतो. आपण जिथे वेदांचा अभ्यास करतो तिथे शुचिरभूत होऊन बसतो जाऊ. बाह्य घरात असतो तर आपण घरामध्ये स्वच्छता असते आपली, अपवित्रता सगळी दूर करून आपण त्या पवित्र गोष्टीला कवटाळण्यासाठी तयार होत असतो. बाह्य परिस्थिती आहे, खूप बाह्याचं वर्णन आहे. आता काही तपशील तेवढे जाण्याची आवश्यकता नाही, आपल्याला लक्षात आलंच असेल. आणि अशांती निर्माण करणारे जे दोन घटक आहे आपल्या अंतःकरणामध्ये, मन आणि बुद्धी, याला आपल्याला नियंत्रणात आणायचं आहे. मन आणि बुद्धी, मनाने केलेला संकल्प आणि बुद्धीने घेतलेले निर्णय आपल्याला दिवसभर आपलं अंतःकरण ते व्याकुळ करून ठेवतात. आणि त्यामुळे पारमार्थिक चिंतनाला प्रवेश करायला सुद्धा जागा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून सुरुवातीला या शांतीपाठाची अत्यंत गरज आहे असं शास्त्राने प्रतिपादन केलेलं आहे. पुन्हा कधी कधी आपल्या या मनाला ही सवय आहे व्यावहारिक सत्तेमध्ये. व्यवहाराचे मनाचं फार एक मोठं काय म्हणू आपण त्याला दोष आहे. त्याच्यामध्ये ती धरसोड करत राहते. चंचल असल्यामुळे ती मन धरसोड करत राहतं. ते कुठेही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, भगवद्गीता सांगते आहे. त्याला क्षणभंगूर विषयाचा आनंद घेण्याची अनंत जन्माची आपण सवय लावून दिलेली आहे. छोटे 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 फुटकळ आनंदामध्येच रमत असतं ते. त्यांनी शाश्वत आनंद पाहिलाच नाही कधी. तुका म्हणे याचे सुख देखील यावरी, मग दारोदारी न हिंडाला. तुकाराम महाराजाचा अभंग आहे, फार मार्मिक अभंग आहे.
तुका म्हणे याचे सुख देखील यावर, या मनाला त्याचं सुख दाखवून द्या एकदा. भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं काय सुख असते, ते विठ्ठलाच्या स्वरूपाचं काय सुख असते ते दाखवून द्या एकदा. मग दारोदारी न हिंडाला, मग हे मन आपल्या इंद्रियांच्या बाहेर जाणार नाही आणि विषयामध्ये रमणार नाही. असो, मनाबद्दल काय सांगावं, आपण सगळे समर्थांनी याची दखल घेऊन 205 लिहिलेले आपल्या सगळ्यांना माहित आहे. मनाचं प्रशिक्षण आहे, ट्रेनिंग सेंटर आहे ते 205 श्लोक म्हणजे. असं हे मन जे आहे, या मनाला शोधायला गेले संत लोक. खरं म्हणजे विषयांतर पार होऊ देत नाही, परंतु थोडासा एक मुद्दा सांगतो. संत लोक मनाच्या, त्यांनी विचार केला हे मन फारच परमार्थासाठी घातक आहे, म्हणून याला आता थोडस वटणीवर आणा, म्हणून हे मन काय पाहायला गेले. काहीच सापडलं नाही त्यांना. मन हे कैसे केवढे, पाहो जाता तरी न सापडे. एरवी रहाटवाया थोडे त्रैलोक्य या, हा अनुभव आला त्यांना. माऊलीची ओवी आहे. मन हे कसं आहे, केवढा आहे पाहायला गेले, पाहो जाता न सापडे, तरी तर काही पत्ता नाही लागला. पण शांत बसून राहतो म्हटलं तर शांत नाही बसत ते, आणि भटकायला लागतं. आणि किती भटकतं, रहाटवाया थोडे त्रैलोक्य, तिन्ही लोकांमधला विचार करत बसतं. आणि म्हणून निर्णय केला माऊलींनी सरळ, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जेने संगी जीव दशा वस्तू. बेकार आहे मन. काय मन हे नावच काय, वाया मन हे नाव. मग काय ती एरवी कल्पनाची, ते कल्पनाच आहे नुसती बस. सावेव, कल्पना हे त्या मनाचा अवयव आहे, असं आपण त्याचं एक चिंतन करू शकतो. कल्पना त्याचा अवयव, पण त्यांनी किती मोठा अनर्थ निर्माण केला. जेने संगे जीव दशा वस्तू, या मनाचा संग जीवाला लागला, आणि तो जो परमात्मा स्वरूप होता, वस्तू स्वरूप होता, तो जीव दशेला प्राप्त झाला. असो, शांतीपाठामध्ये या मन आणि बुद्धीला प्रचंड नियंत्रणात आणून ठेवण्यासाठी विनंती केलेली आहे. आणि म्हणून वेदांचे जे प्रतिपाद्य अर्थ आहे ते माझ्याकडे घेऊन या. वेदस्तम आणि स्थ, वेदस्तमे आणि स्थ, माझ्याकडे आणा ते अर्थ, अशी विनंती केली आहे. आणि आपल्या मनामध्ये हे जेव्हा मन सगळं त्याचा कल्लोळ करत असतं, गोंधळ घालत असतं, तेव्हा मी जे काही श्रवण केलेलं आहे ते निघून न जावं. श्रुतम मे मा प्रहासी ही, मी ऐकलेलं ते तिथे टिकून राहावं, याच्यासाठी शांतीपाठामध्ये विनंती केलेली आहे. आपला जो हा जो शांतीपाठ आहे, याचा मांडुक्य उपनिषद शांतीपाठाचा तुम्ही सुरुवातच करून, आता सुरुवात झालेलीच आहे, म्हणून मी ते मुद्दामून म्हटलं नाही. भद्रं करणे शृणुयामदेव, याचाही अर्थ आपण समजून घ्याल आपल्या यांच्याकडून, डॉक्टर साहेबांकडून समजून घ्या. आणि या शांतीपाठाबद्दल आपण आता थोडस विवेचन थांबवू आणि दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. शांतीपाठामध्ये आणखी आपले आचार्य प्रसन्न राहोत, शिष्य सुद्धा प्रसन्न राहोत, बाह्य गोष्टी मला अनुकूल होत, मन बुद्धी अनुकूल हो, अशा या सर्व बंदोबस्तासह आपल्याला या उपनिषदांच्या तत्वाचा चिंतन करायचं आहे. असा या शांतीपाठाचा थोडक्यात अर्थ आहे. कारण आपल्याला या चिंतनामुळे जो लाभ होणार आहे, तो लाभ या व्यावहारिक सत्तेमध्ये कुठेही अजूनपर्यंत झालेला नाही. इतका तो अलभ्य लाभ आहे, असं म्हणूया त्याला आपण. यल लाभांना पुरो लाभा मन्यते न अधिकम तथा, त्याच्यापेक्षा नाहीच आहे, काही मान्यताच नाही. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचाल्यते, बस तो लाभ जर झाला तर हे संसार दुःख जे आहे ना, कसं आहे, गुरुनापी, दुःखाचे डोंगर जरी असतील तरी हे मन विचलित होणार नाही. असो, मुद्दा लक्षात आला असेल आपल्या. आपण आता पुढच्या विषयाकडे जाऊया. शांतीपाठ अत्यंत आवश्यक आहे. सर्व वेदांचे 4 शांतीपाठ आहे, वाचून घ्या आपण. त्याचे अर्थ आपण पाहत बसलो, बराच वेळ जाईल त्यामध्ये. आपल्याला पुढे जे प्रतिपाद्य विषय आहे त्याचं चिंतन करायचं आहे. म्हणून याचा शांतीपाठाचं मला असं वाटतं विवरण झालेलंही असेल. कदाचित आपलं सुरुवात जर आता आज होते असं जर असेल तर होईल, नाहीतर आपण शांतीपाठाबद्दल प्रस्तावना अगोदर झालेलीच असेल मागील प्रवचनांमध्ये. असे शांतीपाठाने सुरुवात करायची आहे. उपनिषदाच्या मंत्रांची, वेदांच्या मंत्रांची, दोन्ही वेदांच्या मंत्राची आणि उपनिषदाच्या मंत्रांची शांतीपाठाने सुरुवात करायची आहे. आता आपण थोडंसं अथर्व वेदाबद्दल काल बघितलंय पूर्ण.
वेदांबद्दल बघितलं आणि त्यात उपनिषदांचं जे स्थान आहे वेदांमध्ये त्याचं सुद्धा चिंतन आपण काल केलेलं आहे. वेद म्हणजे समुद्र आहे, पण ते समुद्र जो काठावर उभं राहून त्याचा जो व्याप दिसतो ते म्हणजे वेद आहे असं समजा. काल सांगितलं त्याचा व्याप सुद्धा फार अतिशय मोहक आहे, मनाला आनंद देणार आहे. समुद्राचा व्याप पाणीच पाणी दिसते हो सगळीकडे, कुठेही चारी बाजूला पाणीच पाणी नुसतं. छान आहे वाटते. लक्षात ठेवायचं का छान वाटते ते बरं का. त्याचं चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येते की कुठलीही व्यापक गोष्टी आनंद देणारी आहे हा सिद्धांत आहे. कुठली असू दे व्यापक गोष्टी आनंदच देते. हे महाकाश आहे, व्यापक आहे. पहा एखाद्या वेळेस आकाशाकडे थोडा वेळ चिंतन करा, आकाशाचं आनंदच देतो. म्हणून ब्रह्मवस्तूच्या आनंदाला आकाशाची उपमा दिली. नभा सारिके रूपया राघवाचे आहे ना, समर्थांनी म्हटलेलं आहे. आनंद देणारे व्याप जर आपल्याला कवटाळून घेता आला तर आपल्या अंतःकरणात आनंदाच्या उर्मी निर्माण होतात असं त्याचा अर्थ आहे. पण नुसता व्याप आनंददायी नाही. काल बघितलं आपण त्याच्या खोलीमध्ये जावं लागतं कारण तिथे रत्न आहे. तर उपनिषद जे आहे हे रत्न असल्यामुळे त्या व्यापाच्या खोलीमध्ये जाऊन ते अधिक आनंददायी आहे, आनंदाची वृद्धी करणारी आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदाची वृद्धी करण्याच्या छान पायऱ्या दिलेल्या आहेत. वाचन करून घ्या, आपण आपल्या लक्षात येईल. असो, मुद्दा हा आहे की अथर्व वेद संबंधी आपण काही गोष्टी बघितल्या. अत्यंत अलौकिक असा अथर्व वेद आहे. काल बघितलं आपण त्याचं वेगळे पण आपण बघितलं की त्यामध्ये इतर 3 वेदांचं सुद्धा सार रूपाने वर्णन आहे. म्हणून याला वेदांचं सार अशी एक त्याला उपमा दिलेली आहे. अथर्व वेदाचं त्याला सार म्हणतात, वेदत्रयीचं सार म्हणतात. वेदत्रयीचा अर्थ इथे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या 3 वेदांचा सार अथर्व वेदामध्ये आलेला असा होतो. आणि यज्ञामध्ये जे 4 ऋत्विक असतात त्यामध्ये अथर्व वेदाचं जो ऋत्विक आहे त्याला ब्रह्मा असं नाव दिलेलं आहे. यज्ञाचं जे कार्य जे करतो तो, आणि त्याचं एक काम आहे, हे 3 जे ऋत्विक इतर बसलेले आहे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचे मंत्र म्हणणारे, त्यांच्या मंत्रात काही चूक होते काय हे सुद्धा त्याला पाहावं लागतं. त्याच्याकडे ती ड्युटी दिलेली आहे. आणि तो स्वतः सुद्धा काही आहुत्या टाकतो वगैरे वगैरे. हे सगळे गोपथ ब्राह्मण आणि शतपथ ब्राह्मणामध्ये सविस्तर आलेलं आहे. काल त्याचा विषय झाला, त्याबद्दल आपण आता काही जास्त बघू नये. अथर्व वेदामध्ये जवळजवळ 13 कांडामध्ये जारण मारण, 20 कांडाचा एकंदरीत आहे. त्यापैकी 13 कांडामध्ये जारण मारण अभिचार मंत्रांचं हे आहे. उच्चाटन करणे, भानामती वगैरे, जादू टोना, हे सगळे प्रकार त्यामध्ये आलेले आहेत. 18व्या कांडामध्ये श्राद्धाचं वर्णन आहे आणि 20व्या कांडात सोमयाग यांच्या विधीबद्दल मंत्र दिलेले आहे. या सगळ्या मंत्रांमुळे हा एक प्रकारचा वेगळा झालेला आहे. काही विद्वान असे म्हणतात की उपनिषद जी आहे किंवा वेद जे आहेत हे वेद आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहेत. यामध्ये 3 वेदांबद्दल कोणाला काही शंका आलेली नाही, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. या तिन्ही याच्याबद्दल कोणाला काहीही शंका आलेली नाही. पण या अथर्व वेदाबद्दल मात्र त्यांना वर्गीकरण करावं लागलं. ते वर्गीकरण करून त्यांनी अथर्व वेदामध्ये असलेल्या मंत्राचं जे आहे ते वर्गीकरण केलं. कारण या अथर्व वेदामध्ये प्रपंचाशी संबंधित असलेले बरेच मंत्र जे आहे ते आपलं ऐहिक जीवनाला म्हणजे समृद्ध करणार आहे असं म्हणूया. ऐहिक जीवनामध्ये होत असलेल्या दुःखाचं निवारण करणारे आहे. ऐहिक जीवनामध्ये आपल्याला जे रोगराई होते त्याचं सुद्धा निवारण करणारे आहे. म्हणून त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. जी उपनिषद अथर्व वेदांमध्ये झालेली आहे त्यातली वेदांत सिद्धांत परक, काल याचा थोडक्यात उल्लेख केलेला होता. अथर्व वेदातली उपनिषद जी आहे त्याचं वेदांत सिद्धांत परक असा एक जो विभाग आहे त्यामध्ये प्रश्न, मुंडक, मांडुक्य, गर्भ, गारू इत्यादी उपनिषदे आहेत. तर आपलं जे आहे मांडुक्य उपनिषद हे वेदांत सिद्धांत परक आहे. वेदांचे जे सिद्धांत आहे त्याला पुष्टी करणारा आहे, समर्थन करणारा आहे किंवा त्याबद्दलच सांगणारा आहे. काही योग सिद्धांत परक आहे. बिंदू उपनिषद जसं अमृत बिंदू वगैरे वगैरे जे आहे ते बिंदू उपनिषद, छुरिका, नाद, बिंदू इत्यादी उपनिषदे हे योगाचं प्रतिपादन करणारे आहेत.
आणि अथर्ववेदामध्ये एक छान वर्गीकरण आहे. संन्यास धर्म जो आहे त्या संन्यास धर्माचं वर्णन करणारे उपनिषद आश्रमोपनिषद, संन्यास उपनिषद, सर्वसार उपनिषद, ब्रह्म उपनिषद हे आहेत. आणि भगवान विष्णूची स्तुती करणारे सुद्धा उपनिषद आहेत. कैवल्य उपनिषद, नीलरुद्र उपनिषद, अथर्व शीरस उपनिषद इत्यादी इत्यादी हे उपनिषद आहेत. उपनिषदांनी हे सगळं लक्षात ठेवायचं. वेदमंत्र जे आहेत हे वेदमंत्रांचा विचारवंतांनी दोन भाग केलेले आहेत. एक आहे आपल्या ऐहिक जीवनाला समृद्ध करणारे मंत्र आणि एक आहे आपल्याला मोक्षाकडे नेणारे मंत्र. ऐहिक जीवनाचं समृद्धी करणारे मंत्र सगळंच अथर्व वेदात आहे. म्हणून या वेदाला थोडंसं वेगळ्या दृष्टीने, चारी वेदाच्या दृष्टीने एक वेगळा दृष्टिकोन या संबंधी विचारवंतांनी बाळगलेला आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं. असं हे उपनिषद आहे. हे सगळे वेदांमध्ये जी उपनिषद आलेली आहे, या वेदांमध्ये आलेल्या उपनिषदामध्ये एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायची आहे की याचे अर्थ सगळे उपनिषद ज्ञानपर आहे. सगळे उपनिषद ज्ञानपर आहे. वेदांमध्ये दोन भाग आलेले आहेत. वेदांमध्ये दोन भाग. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिना. 80% भाग वेदातील मंत्रांचा कर्मपर आहे. आणि म्हणून बऱ्याचशा आचार्य पर्यंत जे पोचलेले आहेत त्यांच्यामध्ये विचारसरणीमध्ये त्यांनी वेदांचं जे म्हणजे काय म्हणतात वेदांचं सार कशात आहे याचे निर्णय घेण्यामध्ये त्यांच्या, आपण चुका नाही म्हणू शकत, एवढ्या मोठ्या व्यक्ती चुका कशा करतील, पण त्यांच्यामध्ये हा भेद आढळलेला आहे. काही लोकांनी वेद कर्मपर आहे असा त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. आपले लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेली गीता कोणी नाही वाचत हो सध्या. त्यांनी बेसिक सिद्धांतच तिथे ते गीता कर्मपर आहे असा घेतला. गीता उपनिषदांचं सार असल्यामुळे ते वेदांशी संबंधित नाही. आणि त्यावर व्यासपीठावर टिळकांचं या मताचं खंडन त्यावेळेसचे अत्यंत विद्वान मंडळी ज्यांनी उपनिषदांवर भाष्य केलेले आहे, बापट शास्त्री वगैरे, त्यांनी सांगितलं की तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल आम्हाला काही शंका नाही. तुमचं या राष्ट्रासाठी जे जीवन तुम्ही समर्पित केलेलं तो एक महायज्ञ आम्ही समजतो, परंतु गीता ही ज्ञानपर आहे एवढा मुद्दा आम्हाला मांडायचा आहे. असं लक्षात घ्या. आपण त्या वादविवादात पडत नाही. वेदांमध्ये भरपूर आहे. अद्वैतवाद, द्वैतवाद, त्रैतवाद काय काय नाही आहे त्याच्यामध्ये. त्या वानगडी सध्या आपण बाजूला ठेवू, आपला विषय सुद्धा नाही आहे तो. ह्या वेदांमध्ये असलेल्या उपनिषदांच्या अर्थाचं जर आपण चिंतन करू शकलो, हे चिंतन करण्यासाठी त्यांनी 4 वेदांच्या 4 नावं आपल्यासाठी तयार केलेले आहेत. त्या प्रत्येक नावेला त्या वेदाचं महावाक्य म्हणतात. नाव याच्यासाठी म्हटलं की संसार सागर तरून जाण्यासाठी आपल्याला त्या नावांचा उपयोग करता येतो. आणि हे जे आपण उपनिषद आपण अभ्यास करणार आहात त्यामध्ये त्या वेदाचं महावाक्य आलेलं आहे. अथर्व वेदाचं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म येणार आहे आपल्याला या मांडुक्य उपनिषदाच्या 2ऱ्या कंडिकेमध्ये. बरं, कंडिका म्हणजे मंत्र. थोडासा फरक आहे मंत्र आणि कंडिकेमध्ये. मंत्र भागातून आलेले जे उपनिषद यांना मंत्र म्हणायचं आणि इतर भागातून, ब्राह्मण भागातून आलेले जे आहे मंत्रच असतात ते, पण त्यांना कंडिका नाव आहे. म्हणून मांडुक्य उपनिषदाचे जे मंत्र आहेत त्यांना कंडिका म्हणतात. 2ऱ्या कंडिकेमध्ये हे महावाक्य सर्व येतात ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म वगैरे वगैरे आलेला आहे. तो आपण अभ्यास कराल 2ऱ्या कंडिकेचा, त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये त्याचं पूर्ण विवरण येईल. महावाक्याचं थोडक्यात आपण विवरण शेवटी बघूया आणि नंतर मग पुढच्या विषयाकडे जाऊया. ब्राह्मणाचं काल वर्णन झालं. गोपथ ब्राह्मण याचा ब्राह्मण ग्रंथ आहे. यामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टीचं जारण मारण तारण असे सगळं आहे. त्यामध्ये आपल्याला बंगाल प्रांतामध्ये याला गौड प्रांत म्हणतात. गौड पादाचार्य तिथे होते. बरं, गौड शब्दाचा अर्थच बंगाल असा आहे. सगळं गौड बंगाल शब्द आपण ऐकतो ना, तो तसा शब्द झालेला आहे. आणि त्यामुळे या प्रांतामध्ये या अथर्व वेदाच्या याच्यावरच्या बरेच प्रयोग करण्यात आले. सगळ्या प्रकारचे जादू बंगाली लोक शिकलेले आहे. बघा तुम्ही, आपल्या लहानपणी शाळेमध्ये जे येतात ते बंगाली यायचे जादूचे प्रयोग करण्यासाठी. बाकी ठिकाणी नाही आहे तसं नाही आहे, पण त्याचा एवढा विकास
त्याचा जो जास्तीत जास्त विकास गौड प्रांतांमध्ये झालेला असल्यामध्ये, या गौड प्रांतांमध्ये गौड पादाचार्य सुद्धा जन्म त्यांचा तिथेच झालेला आहे. शंकराचार्यांचे गुरुचे गुरु आजे गुरु, आणि त्यांनीच या मांडुक्य उपनिषदावर कारिका लिहिलेल्या आहेत. मांडुक्य उपनिषदावर त्यांच्या कारिका आहेत, ज्याचा आपण अभ्यास करणार आहातच. त्याबद्दल आता काही मी जास्त हे नाही करत. मांडुक्य उपनिषद आपण 3-4 गोष्टी सार रूपाने सांगतो आणि मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. मांडुक्य उपनिषदामध्ये केवळ 12च मंत्र आहेत, 12च मंत्र, आणि सगळेच्या सगळे मंत्र ओमला समर्पित आहे. आता ओम संबंधीचं थोडं विवरण आपण घ्यावंच लागणार आहे, कारण त्याचा प्रतिपाद्य विषय तोच आहे. मांडुक्य उपनिषद 12ही मंत्रामध्ये ओमचं जे महात्म्य गायलेलं आहे असं म्हणूया आपण, त्या महात्म्याला एक खूप मोठा आधार आहे. सृष्टी निर्मितीच्या प्रक्रिया ज्या वेदांमध्ये आलेल्या आहेत, त्या वेदांमध्ये आलेल्या प्रक्रियेमध्ये एक प्रक्रिया ही सर्व सृष्टी ओम मधून आलेली आहे अशी आहे. त्या ओमचा विचार करताना ओम शब्द कसा तयार झाला आणि त्याचा ध्वनी कसा उमटला हे पाहू आपण नंतर. पण या बद्दल मुद्दा सांगतो तो मध्ये हा की ह्या 12 मंत्रांमध्ये त्या ओमला काय म्हणतात त्याला लक्ष देऊन त्याच्याकडे टार्गेट करून नंतर या सगळ्या 12 मंत्र लिहिलेले आहेत. ओमच्या घटक अवयवाशी तुमच्या आमच्या जीवनाचा प्रत्येक क्षणाशी संबंध जोडून दिलेला आहे. प्रत्येक क्षण म्हणतो मी, इतकं त्या ओमनी व्यापलेलं, ब्रह्माने जे व्यापलं ते सगळं ओमनी व्यापलं. ओम इति ब्रह्म, शेवटी श्रुतीने म्हणून दिलं आहे ओम इति ब्रह्म. अशा ओमची महती यामध्ये आहे. अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, या 12 मंत्रांमध्ये अत्यंत जो अजातवाद त्यामध्ये सांगितले गेलेला आहे तो आमच्या गौडपादाचार्यांनी शोधून काढला आणि त्यावर 200 कारिका लिहिल्या. 200 कारिका लिहिल्या. 200 कारिका 4 प्रकरणामध्ये लिहिल्या. त्या कारिकांचेच प्रकरण केले. आगम प्रकरण, वैतिथ्य प्रकरण, अद्वैत प्रकरण आणि अलात शांती प्रकरण, अशा 4 प्रकारामध्ये त्या कारिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. मंत्रांचा मी एकही कालच सांगितलं, मंत्रांचा विचार करणार नाही, पण याचं सगळं सार ते मांडुक्य उपनिषद कसं या अथर्व वेदासारखंच अगदी वेगळेपणाने उठून दिसते, हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. गौडपादाचार्य यांना वेदांतच्या क्षेत्रामध्ये, वेदांताच्या क्षेत्रामध्ये त्यांना पहिले अद्वैत तत्वज्ञानाचा जाहीररित्या म्हणजे ते प्रकाशित करण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. जगासमोर मांडलाय त्यांनी अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत तत्वज्ञान तर आहेच, पण त्याच्यामध्ये जो अजातवाद आहे त्या अजातवाद जगासमोर तोपर्यंत नव्हतं असं नाही. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी तर केलंच आहे, पुढे या सगळ्याचा प्रसारच केलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी केला ती इतकी मान्यता प्राप्त झालेली आहे की त्यांचा अजातवाद समजून घ्यायचा म्हणजे 200 कारिका समजून घ्या, अशी पद्धत रूढ झालेली आहे. गौडपादाचार्य आद्य शंकरांचे गुरु गोविंदाचार्य आणि गोविंदाचार्यांचे गुरु गौडपादाचार्य, असे शंकराचार्यांचे ते आजे गुरु म्हणतात त्यांना, तसे आहेत. 4ही प्रकरणाचं फारसं आपण हे नाही करू, पण सगळ्या 4ही प्रकरणामध्ये आगम प्रकरण शास्त्राचा तिथे संबंध आलेला आहे. या 12 मंत्रांमध्ये काय शास्त्र दडलेलं आहे ते या आगम प्रकरणामध्ये गौडपादाचार्यांनी लिहिलेलं आहे. आगम म्हणजे शास्त्र, वेद. निगम आगम शब्द ऐकले आपण. निगम थोडासा वेगळ्या अर्थाने आहे. आगम जे आहे ते समजल्यानंतर त्याच्याबद्दल बोलणं हे निगम आहे. हे म्हणजे भगवान महादेव म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्या याच्यामध्ये हे आलेले शब्द आहे आगम आणि निगम. शंकराने जे सांगितलं ते आगम आहे आणि सांगताना जी पद्धत वापरली आणि पार्वतीने सांगितलं ते निगम आहे. असं आगम निगम म्हणजे शास्त्र थोडं आपण रूढ अर्थाने किंवा एक आपण ग्रॉस त्याचा मिनिंग म्हणून आपण घेऊ शकतो. तसं शास्त्र आगम प्रकरणामध्ये शास्त्राचे सिद्धांत केले, फार अद्वैत तत्वज्ञान त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण नुसते शास्त्राचे सिद्धांत सांगितले या मांडूक उपनिषदामध्ये कोणी ऐकणार आहे का हो? कारण ते महाविलक्षण आहे. त्यातले जर तुम्ही कारिका वाचले तर आपल्याला ते
अवघड जाते पटायला. आणि ते पटायला अवघड जाते कारण काय की त्यांचं जे म्हणणं आहे इथे अजातवाद इथे काही निर्माणच नाही झालं. अजात ज म्हणजे जन्मने, अज म्हणजे जे जन्मलेलंच नाही असा जो वाद आहे अजातवाद, ज्याचा जन्मच झालेला नाही. जन्म कशाचा मानला आहे ते सृष्टीचा, म्हणून तो अजातवादामध्ये सृष्टी निर्माण झाली नाही. आणि जीव हा सृष्टीतला एक घटक आहे म्हणून जीवाची पण निर्मिती झाली नाही असं अजातवादामध्ये गौडपादाचार्यांनी अत्यंत छाती ठोकून जगासमोर तत्वज्ञान मांडलेलं आहे. न कश्चित जायते जीवा संभोस्य न विद्यते एतत् उत्तमोत्तमं सत्यम यत्र किंचिन न जायते. एवढा एक कारिका आपल्याला आयुष्यभर चिंतन करून त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेशी आहे. दुसऱ्या प्रकरणांमध्ये येते ती कारिका, आपल्याला येईलच आपण कारिकांचा अभ्यास करा, बारीक विचार करावं. काहीच्या काही विलक्षण तत्वज्ञान आहे. न कश्चित जायते जीवा सुरुवातच करून दिली. काय गौडपादाचार्यांचा आहे की नाही असा मूले कुठारा, आघातच कुठारावर म्हणजे मुळावर करतात ते. हे काय काय आपण संकल्पना बाळगून बसलो या विश्वासाठी. विश्व म्हणजे खूप मोठा काय म्हणतात अडचण झाली आहे आपल्याला. परमात्म्याकडे जाण्यासाठी जर कुठली जर मोठी अडचण असेल तर ती अडचण जी आहे ती या विश्वाचीच आहे. अगापै पंडुकुमरा हे तसा स्वरूपाची आगरा करी तसे आडवारा विश्वाभासू, जो माऊलींनी हेच म्हटलेलं आहे. बाबा अर्जुना, तुला जर स्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल हे तसा स्वरूपाची आहे घरा आणि करीत असे आडवारा, म्हणजे जो आडवा येतो आपल्याला जाऊ देत नाही सर. काय विश्वाभासू, जो या विश्वाचा भास. कारण इथे जर म्हटलेलं आहे गौडपादाचार्यांनी न कश्चित जायते जीव, हा याचा अर्थ असा होतो की जीव उत्पन्नच झालेला नाही, म्हणजे सृष्टी निर्माणच झालेली नाही. अजात, तिची जन्मच नाही झालेला तिचा. आणि आपल्याला डोळ्यासमोर एवढी मोठी सृष्टी दिसते. म्हणून या सगळ्यांचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने आणि युक्तीच्या दृष्टीने पूर्ण काय म्हणतात त्याला सकारण प्रतिपादन केलेलं आहे. ते पुढच्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. आगमाच्या पुढे वैतथ्य प्रकरण आलेलं आहे. ते वितथ म्हणजे मिथ्या असा शब्द आहे, त्याचा अर्थ वैतथ्य प्रकरण. मग काहीच नाही झालेलं. वैचित्य प्रकरणामध्ये सृष्टीच निर्माण नाही झाली. हे त्यातलं जे न कश्चित जे आहे ते जीवा संभवस्य न विद्यते, त्याचा उत्पत्तीचाही संभव नाही आहे. उत्पत्तीचा सुद्धा संभव नाही. एतत् उत्तमोत्तमं सत्यम, उत्तमातलं उत्तम सत्य बाबांनो हेच आहे. काय आहे? यत्र किंचिन न जायते. यत्र किंचिन न जायते, ज्यांना तत्वज्ञानाचे चिंतन करण्याची काय म्हणतात, ज्यांचं मन तसं तयार झालेलं आहे, त्यांनी यत्र किंचिन न जायते असा नाहीच आहे काहीच. मग काय आहे? मग काहीच नाही. काही ते शून्य आहे का? नाही, असं नाही आहे. बस सर्वम खलु इदं ब्रह्म, इथे तेच आहे फक्त एक बास. आणि संतांना अनुभव आलेला ह्या यत्र किंचिन न जायते याचा अनुभव सगळ्या संतांनी घेतला ना, फार सोप्या शब्दामध्ये आपल्या समोर मांडलेला आहे. बस भरला घनदाट हरी दिसे, माऊली म्हणते यत्र किंचिन न जायते. रीता ठाव या रागवी विण नाही समर्थ, यत्र किंचिन न जायते. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, तुकाराम महाराज, यत्र किंचिन न जायते. नाहीच झालेलं आहे. बरं त्यांचा अनुभव आहे, आपण खोडू नाही शकत, अजिबात नाही खोडू शकत. सत्य आहे. संतांची वचनं अयथार्थ कधीही नसतात. कारण वाचा बोलो वेदनीती करू संती केले, ते तुकाराम महाराजांनी खूप आत्मविश्वासाने सांगितलं. आमच्या वाणीमधून आम्ही वेदांची नीती सांगून, हीच वेदांची नीती आहे, यत्र किंचिन न जायते. बापरा, कल्पना करा तुम्ही, यत्र किंचिन न जायते, करा विचारच. म्हणून न कश्चित जायते जीवा या कारिकेला तत्वज्ञानाच्या विचाराचं खूप मोठं एक काय त्याच्या भोवती वलय निर्माण झालेलं आहे. संभवही नाही. पुन्हा झालं तर नाहीच, पण पुढे तुम्हाला असं वाटेल कदाचित भविष्यकाळात होईल का? नाही, संभवस्य न विद्यते. आणि हेच आम्हाला तुम्हाला उत्तमातलं उत्तम सत्य सांगायचं आहे की या जगात काही निर्माण होत नाही. या जगामध्ये काहीच निर्माण होत नाही.
मी मंत्रांचा घेऊन निघालो भाग बरं. याच्यावर एकच कारिका फक्त जी विचारार्थ घेतलेली आहे ती कारिका पुरेसे आयुष्यभर चिंतन करा. यासाठी निर्माण होत नाही हो काहीच. आणि निर्माण होणे हा खूप मोठा भ्रम आहे. तर काही आता निर्माण होणे असं जे म्हणतो आपण कशालाही, एखादा भूमीचा एखादा भाग आहे ज्याला आपण प्लॉट म्हणतो, आणि काही लोक घर बांधतात तिथे. मग घर निर्माण झालं का तिथे, असा प्रश्न येतो आपल्याला. व्यावहारिक सत्तेमध्ये असंच दिसते की इथे रिकामी जागा होती, त्यावर त्यांनी घर बांधली, ते घर निर्माण केलं असं म्हणतो आपण. खरंच झालं का घर निर्माण? आता साधं उदाहरण घेतलं आपण व्यावहारिक सत्तेला समजण्यासाठी. गौडपादाचार्य इतक्या खालच्या पातळीवर आले नाही समजा, त्यांनी जीवालाच उदाहरण म्हणून घेऊन घेतलं. न कश्चित जाय ते जीव, जीवाचीच निर्मिती नाही म्हटलं त्यांनी. आणि खरं आहे, विनाकारणचा नसलेला जीव भावाशी आपण अनेक जन्म कवटाळून बसलो आहे, त्या जीव भावाला जो निर्माणच नाही झालेला. गौडपादाचार्य बरं का ते सांगतात, नाही नसलेल्या गोष्टीला कवटाळून बसलो आपण, म्हणून त्याला वैतथ्य प्रकरणात घेतलेलं आहे गौडपादाचार्यांनी. वितथ म्हणजे मिथ्या गोष्टीला आपण कवटाळून बसलेलो आहे. आणि नाही आहे सत्य. सृष्टी अजिबात सत्य नाही आहे, पक्क लक्षात ठेवा. पण नुसते गौडपादाचार्यच म्हणतात का? नाही हो, त्यांचे आपले शंकराचार्यांनी स्पष्ट आणखी काय म्हणावं विवेक चूडामणीमध्ये, ते विश्वाला सत्य मानायलाही तयार नाही आहे. यदि सत्यम भवेत विश्वम सुषुप्त्या व उपलब्धता, सुषुप्त्या व उपलब्धताम यो नोपलभ्यते किंचित अतो सत स्वप्नवन मृषा. त्यांनी अतः असत, स्वप्नवत आणि मृषा. मृषा म्हणजे मिथ्या, स्वप्नवत प्रातिभासिक, आणि असत काय आहे सत्य. शंकराचार्य म्हणतात यदि सत्यम भवेत विश्वम, बाबांनो विश्व जर हे खरोखर असतं, निर्माण झालं असतं, सृष्टी जर निर्माण झाली असती, तर सुषुप्त्या व उपलब्धता. किती साधा उदाहरण, रोज तुमचा अनुभव आहे की तुम्ही ही काय म्हणतात ना, कश्चित जायते जीवा, याचा अनुभव घेता. आता तुमच्या अनुभवाला काय प्रमाण पाहिजे आणखी? स्वतःचा अनुभव प्रमाण आहे, सर्वश्रेष्ठ प्रमाण आपले अनुभव असतात. आणि आता युक्तीने समजून सांगतात आहे शंकराचार्य, जे प्रमाणाने सिद्ध होते, युक्तीने सिद्ध होते, आणि ज्याचा उल्लेख वेदांमध्ये असतो ते परम तत्व असतं. सिद्ध, परम सिद्ध तत्व म्हणतात त्याला. परम सिद्ध तत्व ज्याचा उल्लेख वेदांमध्ये आहे, जे युक्तीने सिद्ध होते आणि ज्याचा अनुभव आपल्याला येतो. या तीन गोष्टी जिथे एकत्र होतात त्यावरून बनलेला सिद्धांत हा परम सिद्धांत आहे. तो आहे यत्र किंचिन्न जायते, हा परम सिद्धांत आहे. आणि शंकराचार्यांनी सिद्ध करून दिलं. साधी आहे, समजायला सोपा आहे. सांगतो यदि सत्यम भवेत विश्व, खरोखरच हे विश्व जर सत्य असतं असं तुम्ही मानत असाल. गौडपादाचार्यांचं चिंतन सुरू आहे बरं का, मंत्राचं नाही म्हणत मी, कारिकांमधलं म्हणतोय. मंत्र आपण आता अभ्यास करायलाच आपल्या प्रवचनाच्या काळामध्ये. यदि सत्यम भवेत विषम, बाबांनो खरं जर असतं तर सुषुप्त्या व उपलब्धता, तुमच्या सुषुप्तीमध्ये कुठेतरी एकाचा माईक उघडा आहे बहुतेक. सुषुप्तीमध्ये ते तुम्हाला उपलब्ध झालं असतं. सुषुप्त्या व उपलब्धताम, सुषुप्तीमध्ये ते विश्व तुम्हाला अनुभवाला आलं असतं. आता बघा आपले स्वतःचे अनुभव. सुषुप्ती बरं का, त्यांनी स्वप्न नाही म्हटलं ना. जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थेतच हे जगाला सत्य मानून चुकणारे आपण प्राणी आहोत, प्रापंचिक लोक. आणि ते सत्य नाही याचे अनुभव आपण सुषुप्तीमध्ये सगळे घेतो, आणि तरी उठल्याबरोबर जागृतीमध्ये याच्याशी सत्यतेने व्यवहार करायला लागतो. याच्यापेक्षा अज्ञानाचं काय म्हणजे पुरावा द्यावा. असं सुषुप्तीमध्ये कुठे जाते विश्व, करा बरं विचार थोडासा. एकदम आपण विचाराच्या अतिउच्च पातळीवर जाऊन हे तत्वज्ञान शिकायला बसलो आहोत. करा बरं विचार, कुठे जाते. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मला 10 विषयात PhD मिळालेली आहे, माझी इस्टेट आहे, माझी सगळे पंचक्रोश कशाला, सगळे त्या राज्यातले लोक मला मानणारे आहे, मी विद्वान आहे. ह्या सगळ्या ज्या उपाध्या आहे ह्याला उपाध्या म्हणायचं. त्या जागृत अवस्थेमध्ये आपल्याला ज्या चिकटलेल्या असतात त्याचा यत्किंचितही मागम सुषुप्तीमध्ये सगळं संपून जात. बरं उपाध्या बाहेरच्या गोष्टी जाऊ द्या, हे आपला देह
किती प्रेम करतो याच्यावर, किती प्रकारचे मलम लावतो दिवसभरातून याला आपण, हाताला पायाला तोंडाला काय काय चोपडतो चांगलं राहावं देह म्हणून. हा तरी कमीत कमी तुम्हाला सोडून गेला नाही पाहिजे की नाही. तो जातो ही गोष्ट वेगळी, पण रोज जातो, एक दिवस नाही रोज जातो तो. रोज सुषुप्तीत या देहाला आपण सोडून देतो, तरी कळत नाही आपल्याला. देहाचं भान नसते ना आपल्याला, ते भान नसते याचं एक फार सुंदर वचन आहे म्हणजे याचं मला वाटतं संतांचं वचन आहे. निद्रिताचे उशी सापका उर्वशी, हे सिद्ध करून देण्यासाठी वचन आहे फार सुंदर. निद्रिताचे उशी, जो झोपलेला आहे त्याच्या उशाशी, म्हणजे उषा म्हणजे आपण डोकं जिथे झोपते तिथे डोक्याखाली उशी घेऊन झोपतो ना तो भाग. साप का उर्वशी, बघा मी देह नाही, मी देह अजिबात नाही हे समजून सांगणार वचन आहे. एक माणूस गाढ झोपलेला आहे, चांगला छान सुषुप्तीमध्ये आहे, एक अत्यंत जहरी नाग त्याच्या डोक्याशी येऊन फणा काढून बसलेला आहे. म्हणजे जहरी नाग याच्यासाठी म्हटलेलं आहे त्यांनी की हे मृत्यूचं दर्शक आहे तो, की बोललो हा जर चावला तर याला मृत्यू होऊ शकतो. आणि दुसरं उर्वशी शब्द वापरला. उर्वशी म्हणजे जगातले सगळे मोह निर्माण करणाऱ्या वस्तू, ही उर्वशी. जो झोपलेला असतो त्याच्या डोक्याशी अत्यंत जहरीला नाग येऊन बसो किंवा उर्वशी येऊन बसो, काही त्याला भान नाही राहत. म्हणजे मी देह नाही ही संकल्पना शून्य झालेली असते. गेलं कुठे तुमचं विश्व, गेली कुठे तुमची प्रॉपर्टी, शेती वाडी, PhD, माझ्या सामाजिक प्रतिष्ठा, नेतेपणा वगैरे काय असेल ते सगळं, म्हणजे विश्वच संपून जाणार आहे. विश्वच नाही राहत, हे विश्वाचं कुठे भान राहते. चंद्र नाही, सूर्य नाही, काही नाही, काही नाही. मग कुठे असता तुम्ही? मस्त आनंदात असतो. मी छान झोपलो होतो पण मला काही कळलं नाही. अज्ञानासहित आनंदात तिथे आपण प्रवेश केलेला असतो. अत्यंत मार्मिक हे आहे ती विचारांची अवस्था, समजून घ्या ती. आणि या एका रोज आपण सुषुप्तीमध्ये जाणारे लोकांचा अनुभव स्वतः डोळ्यासमोर ठेवून गोड पाजायचे रे म्हणतात. कश्चित जे आहे ते जीव, कुठे झाला निर्माण जीव. जीव या देहाला धरून असतो जागृत आणि स्वप्न अवस्थेमध्ये, तो झाला संपलं, काहीच नाही. म्हणून सुषुप्तीला तत्कालीन मरण म्हणतात. मृतच झालेला आहे. आपल्या देहाचं जिथे भान राहत नाही, आणि दीर्घकालीन सुषुप्ती म्हणजेच मरण, अशी मरणाची व्याख्या झालेली. असं मुद्दा लक्षात आला असेल आपलं. याच्याबद्दल चिंतन करू तितकं कमी आहे. अशा या कारिकाय अत्यंत तत्वज्ञान शिकवणाऱ्या कारिकाय या चारही प्रकरणामध्ये आपण त्याचा सगळे शांत चित्ताने विचार करून तो समजून घ्याल असं हे आहे. अद्वैत प्रकरण. कोणाचा तरी माईक उघडा आवाज येतोय, कठाळे म्हणून कोण आहेत बघा तुम्ही. तर काय सांगत होतो, या 4 प्रकरणाचं आहे ते. पहिलं आगम प्रकरण, दुसरं वैद्यत्य प्रकरण, तिसरं आता मुद्दा असा येतो की आगम शास्त्र समजून सांगितलं, जग मिथ्या करून टाकलं, मग सगळं शून्य झालं का बाबांनो? नाही, म्हणून अद्वैत प्रकरण आहे पुढचं, समजून घ्या ते. आणि मग अलाद शांती आहे. अलाद शांती, अलाद म्हणजे टेंभा, ज्याला आपण हे लावलेलं असतं ना. पूर्वी टेंबे घेऊन जायचे, जेव्हा लाईट वगैरे नव्हते ना तेव्हा टेंबे वापरायचे गावामध्ये. रात्री जर जाताना किंवा आपण रात्री कुठे दुसऱ्या वस्तीमध्ये जायचं असेल, फार पूर्वीची गोष्ट आहे बरं का, आता नाही येते. त्याला अलाद म्हणतात, अलाद शांती असा हा टेंबा. याचं उदाहरण दिलेलं आहे जगन मिथ्यात्व समजून सांगण्यासाठी. हा टेंबा जो आहे की नाही पहा, गोल गोल फिरवला तर टेंब्याचा जो अग्नी आहे तो गोल गोल दिसतो, त्याची आकृती गोल गोल होते. किंवा टेंबाला तुम्ही कसंही फिरवा, असं आडवं तिरवं, त्या निर्णया आकृत्या निर्माण करतो तो. या सृष्टीमध्ये अशा निर्णयान आकृत्याच निर्माण झालेल्या, आकार निर्माण झालेले आहेत सगळे. याची शांती करायची आहे. याला सत्य मानून बसलो आहे आपण, सत्य मानून बसलो आहे आकारांना. आणि तुकाराम महाराजाचं प्रसिद्ध वचन आहे, आली आकारा सर्वही नासे. सगळंच नाश पावणार आहे, काहीच राहणार नाही. बघा, गौड पादाचार्यापासून तर आताचे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, असं एका सुरामध्ये आपल्याला शिकवून राहिले, एकच गोष्ट शिकवून राहिलेले आहे की नाही. मजा
म्हणजे आत्मसाक्षात्कार काही प्रत्येकाला वेगवेगळा होतो हे त्यातून अजिबात सिद्ध होत नाही, म्हणून आत्मा एकच आहे हे सिद्ध होते. जो आत्मसाक्षात्कार गौडपादाचार्यांना झाला तोच आत्मसाक्षात्कार माऊलीला झाला, तोच समर्थांना झाला, तोच सगळ्या संतांना झाला. असं मुद्दा आपण लक्षात घेऊया. आपण इथे आता खूप मोठा सुंदर विषय आहे, बोललं तेवढं कमी आहे. मांडुक्य उपनिषदाचा विषय म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं, अद्वैत सिद्धांताचा परमोच्च कळस आहे ते समजून सांगणारा अजातवाद यामध्ये शिकवलेला आहे. त्या 12ही कंडिका या सिद्धांताचं प्रतिपादन करणारे आहेत. यामध्ये अयम आत्मा ब्रह्म नावाचं महावाक्य आलेलं आहे. त्याचा थोडा विचार करू आणि ओमचा थोडासा विचार करू. यासाठी आपल्याला वेळ तिथे आपण आता हे करू, उपलब्ध काळामधला वेळ. आपण आता अयम आत्मा ब्रह्म हे याच्यामध्ये आलेलं दुसऱ्या खंडिकेमध्ये सर्व येतात ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. अयम आत्मा ब्रह्म जे आहे ते चतुष्पाद आहे, 4 प्रकारचं आहे असं ते श्रुती आहे दुसऱ्या क्रमांकाची. त्याचा अर्थ असा आहे, त्याचा थोडक्यात विचार करू आणि नंतर मग ओम कडे जाऊ. 4ही महावाक्य जे आहे वेदांचे आपण बघितलं का, ते जीव ब्रह्म ऐक्याची सूचना देणारे आहे. जीवा ब्रह्मरूप वेद एकच होते, एक एव यजुर्वेद आसीत असं विष्णू पुराणामधलं वाक्य आहे. एक एव यजुर्वेद आसीत वायू पुराणात हेच वाक्य आहे. वायू पुराणातही हेच आहे, विष्णू पुराणातही हेच वाक्य आहे. असे पुराणांमधून आलेले वाक्य आहे. मग यजुर्वेदच होता का? म्हणजे यजुर्वेद तर शाखांचं हे झाल्यानंतर विभाग पडल्यानंतर यजुर्वेदाला अस्तित्वात नाही. त्यांनी त्या संबंधी हे भगवान व्यासांचं वचन आहे त्याच्या विष्णू पुराणात आलेलं, कारण पुराण व्यासांनी लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये आलाय एक एव यजुर्वेद असेल, पूर्वी एकच यजुर्वेद होता. म्हणजे यज्ञ संस्था जिथे समजून सांगणारा जो भाग होता तो तिथे होता, असा आपण एक समजून घेण्याच्या दृष्टीने अर्थ करायचा आहे. असा हा जो वेद जो आहो, वेद जे आहे त्या वेदांना म्हटलं आपण इतके अफाट आहो, मग आपलं तात्पर्य खूप कमी 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 करत आणून त्यांनी एकाच वाक्यात आले होते सगळे. नंतर विभाग पाडल्यानंतर भगवान व्यासांनी 4 वेद केले, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद. प्रत्येकांचं ते एक वाक्य त्यांनी निर्माण केलं. ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. ऋग्वेदाचा प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी, सामवेदाचं तत्वमसी आणि अथर्वण वेदाचं अयमात्मा ब्रह्म. काय अर्थ होतो एवढाच पाहू थोडक्यात. त्याचा थोडक्यामध्ये आहे मोठं महावाक्य आहे. अयमात्मा ब्रह्म मध्ये सगळं अनंत वेदाचं तात्पर्य भरलेलं आहे. अजून काय म्हणतात त्याला, ते अगदी आजकाल ते अँटीबायोटिक्स देतात ना, ती काय 250 पासून सुरुवात होतात, मग काय 400 500 असं 1000 पॉवरचं जे अँटीबायोटिक आहे ना, त्यामध्ये जसं सगळ्या खूप त्या अँटीबायोटिक्सचे अगदी तीव्र गुणधर्म जे असतात त्यामध्ये जसे साठवलेले असतात. डॉक्टर देतात ना त्या गोळ्या ट्रीटमेंट देताना, तसं हे महावाक्य आहे. ज्या वेदांचं पूर्ण सार रूपाने अयम आत्मा ब्रह्म. अयम म्हणजे मी छाती ठोकून सांगतो मी असं, हा आत्मा ब्रह्म आहे असं त्याचं सरळ सरळ भाषांतर आहे. पण हा म्हणजे परोक्ष झाला, तसं सांगायचं का नाही, म्हणून छाती ठोकून हा आत्मा माझा आत्मा ब्रह्म आहे असं त्याचं वचन आहे. खूप विवरण आहे याच्यावरचे, थोडक्यात सांगतो अगदी. अयम हा शब्द जे सगळ्यात जवळची वस्तू आहे त्याबद्दलचा वापरतात, आणि इदम बाहेरच्यासाठी आहे ना. इदम इदम माय पूर्णम अदहा पूर्णम इदम असं जे आहे त्याच्यातला इदम हा हे दाखवणारा बाहेरचा आहे. अयम म्हणजे आपल्या आत्मधला आत्मा जो आहे, प्रत्येक आत्मा म्हणजे जीव. अयम आत्मा ब्रह्म म्हणजे अयम आत्मा म्हणजे जीव, कारण जीव ब्रह्म याचं ऐक्य सुचवणारे महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म. म्हणून अयम आत्मा बरोबर जीव आणि ब्रह्म दोन्ही एक आहेत असा या महावाक्याचा अर्थ आपल्याला समजून येतो. या महावाक्याच्या अर्थामध्ये त्यांनी हे काय सूत्र रूपाने असतात, खूप याच्यामध्ये अर्थ भरलेला असतो. आणि मग त्या अर्थाच्या एवढ्या तपशिलात जायला आपल्याला वेळ नाही, आपला आजचा तो मुख्य विषय सुद्धा नाही आहे. पण अयमात्मा ब्रह्म हे महावाक्य आलेलं असल्यामुळे जीवा अगदी छाती ठोकून सांगतो आहे मी ब्रह्म आहे. तत्वमसी उपदेश वाक्य, उपदेश केलेला आहे, समजलं की नाही. प्रज्ञानम ब्रह्म अभ्यास करायचा अभ्यास वाक्य आहे बिलकुल.
अहम ब्रह्मास्मी हे अनुभवाचं वाक्य आहे, मीच ब्रह्म आहे. आणि हे जे अयम आत्मा ब्रह्म जे आहे ना, हे त्याची सगळ्यांची कबुली देणारा नाही, माझा आत्मा ब्रह्मच आहे. अशा प्रकारे ते 4 वाक्यांचं एक ठोका मनाने असं त्याचं विवेचन विद्वान लोकांनी केलेलं आहे. असो, हा आपला आत्मा जो आहे तो ब्रह्मरूप आहे हे सांगणारं हे वाक्य आहे. आणि त्याच्या अगोदर महत्वाचं सर्व एकच ब्रह्म, हे सगळंच ब्रह्म आहे, म्हणजे सर्वं खलु इदं ब्रह्म आहे. मग सर्व मध्ये आता असा विचार करू दे, सृष्टी समोर असल्यामुळे वेदांना सुद्धा सृष्टीचं अस्तित्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते रचना करावी लागली. सर्व एकच ब्रह्म सृष्टी ब्रह्मामध्ये येऊन जाईल, आहेच. सृष्टी ब्रह्म पूर्णम अदहा पूर्णमिदम म्हणून दिलेलं त्याला. ब्रह्मच जर सगळीकडे आहे तर मला सांगा, सृष्टीमध्ये ब्रह्म राहणारच आहे की नाही? काय म्हणजे समजून घेण्याच्या दृष्टीने काही चुकीचं नाही आहे ते. म्हणून अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हा माझा जो जीवात्मा जो आहे हा ब्रह्मरूप आहे, असा याचा एवढाच अर्थ आपण लक्षात ठेवूया. याचं विवेचन पुढे आपण आपल्या प्रवचनामध्ये पूर्ण तुम्ही ऐकून घ्याल. आता आपल्याला मुख्य विषय जो बघायचा आहे तो ओमचा बघायचा आहे, म्हणून थोडा वेळ आपण त्यासाठी आता चर्चा करू त्याची. हे उपनिषद पूर्ण ओमला समर्पित आहे. पहिलेच सांगितलं त्यांना फक्त ओम सांगायचा आहे. या 12 खंडिकांमधून त्यांना ओम सांगायचा आहे. आता ओम कसा म्हणजे हे झाला, ओम हा जो शब्द वेदांमध्ये आलेला आहे 2 रूपाने आलेला आहे. तो ध्वनी रूपाने आणि अक्षर रूपाने आलेला आहे. अक्षर रूपाने आलेला ओम आपल्या डोळ्यासमोर येतो. तो आपण ओम शब्द पाहिलेला आहे. तो कसा आहे, तो हा ओम आपल्याला जर लक्षात आलं असेल तर इथे याच्यात ओम आहे. थोडस दिसत असेल तर बघा, नाही तर काही हरकत नाही. ओम शब्द सगळ्यांनी सांगितले. तो प्रथम ध्वनी रूपाने उत्पन्न झालेला आहे. ओमच उत्पन्न झाला असं ही सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेमधल्या याचं त्यांचं म्हणणं आहे. ते त्यांचं सृष्टी निर्मितीच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, तैत्तिरीय उपनिषदामध्ये आकाश आत्मना आकाश संभूता इथून ते सुरू झालेलं आहे. छांदोग्यामध्ये त्रिवृत करण्यासाठी निमित्त म्हणून तत्तेजो सृजत तेजापासून झालेला आहे. ऐतरेय उपनिषद म्हणते, ऐतरेय उपनिषदाने फार डायरेक्ट सांगितलेलं आहे, आत्मा वा इदम एक एवाग्रा असे नान्यात किंचन इक्षत स इक्षत लोकांना सृजा येते. त्यांनी ईक्षण केलं आणि लोक निर्माण केले. प्रक्रिया काही सांगितली नाही. पण या तिन्ही याच्यातून सांगितलेलं झालं तर सर्वसाधारण आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांचे गोंधळ उडतात. आपल्या बुद्धीच कमी आहे हो, अल्पबुद्धी, अल्प शक्ती, अल्प प्रज्ञ, अल्प काय काय सगळं अल्प आहे आपल्याजवळ. पूर्ण वेदांचे अर्थ कुठे कवटाळून आपली बुद्धी घेऊ शकते. आणि म्हणून त्यांच्यासाठी मग निर्णय विवेचन आलेले समोर आहे. त्या विवेचनामध्ये त्यांनी जी ओमची सृष्टी निर्मितीची प्रक्रिया जी आहे, या ओमच्या ओंकार सर्वाधार ओंकार हा जो सिद्धांत आहे मांडुक्य उपनिषदाचा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सर्व सृष्टी जी या ओम मधून निर्माण आलेली आहे, हा त्यांचा सिद्धांत आहे. जेव्हा कल्प झाल्यानंतर प्रलय होतो त्यावेळेस परमात्मा आपल्या योग निद्रेमध्ये आनंदात असतात. ते पौडलेले झोपलेले असतात. समजण्यासाठी हे शब्द प्रयोग घ्या लक्षात. कल्पामध्ये कल्प ज्यावेळेस होतो त्यावेळेस प्रलय होतो. सगळी ही जीवसृष्टी माया शक्ती जी आहे ती माया शक्ती सगळी जीवसृष्टी एकत्र करून घेते, सोबत आवरूनच घेते सगळं. तिने सत्व रज तम या 3 गुणांनी जेवढी काही निर्मिती करून ठेवली सगळं गुंडाळून एक त्याचं सृष्टी बीज तयार करते फक्त, बस. त्याला माया बीज म्हणतात, सृष्टी बीज म्हणतात. आणि ती अव्यक्तामध्ये टाकून देते. त्याला व्यक्त स्वरूपात राहू देऊ नाही शकत नाही. स्थूल स्वरूपात काहीच ठेवत नाही शिल्लक. आणि ते मायाबीज परमात्म्याच्या अधिष्ठानावर पडून असते. अशी ही एक काय म्हणतात त्याला, ही रचना विचारसरणी आहे. ही एक विचारसरणी आहे. झाली सृष्टी, तिथे प्रलय पावली. पण ज्यावेळेस प्रलय झाला त्यावेळेस काही जीवांचे केलेले कर्म जे आहेत त्याचे फळ अजून जीवांना भेटले नव्हते. आणि भगवंताचा स्वतःचा सिद्धांत आहे, कर्म केलं की फळ मिळणारच आहे. कर्म केलं की फळ हे अनिवार्य आहे. आणि ना भुंगते क्षीयते कर्म, भोग घेतल्याशिवाय कर्माचा क्षय होत नाही असा सिद्धांत आहे. आणि म्हणून ते जे कर्म जीवांचे होते ज्याचे फळ मिळाले होते ते वळवळ करायला लागले हो.
मी समजेल या भाषेत बोलतो बरं का, थोडेशा शब्द आपल्याला वेगळे वाटतील पण समजून घ्या. वळवळ करायला लागले आणि ते परमात्म्याचे म्हणजे मायेमध्येच वळवळ करायला लागले. माया परमात्म्याच्या अधिष्ठानावर पडलेली होती अव्यक्त स्वरूपामध्ये. अव्यक्त नामनी परमेश शक्ती आहे ना, विवेक चूडामणी मध्ये म्हटले, तिकडे जाऊन आपण आता वेळ जाईल त्याच्यामध्ये. ती त्रिगुणात्मिका पर आहे, ती तीन तीन गुणाची माया या सगळ्या जीवांच्या जसं पडलेली असताना ते कर्मफळ वळवळ केले. परमेश्वराला आतमध्ये धक्का बसला, हे काय चालू आहे गडबड आपल्या योगनिद्रेमध्ये. आनंदात जो मग्न असतो ना, त्याच्यात मी आनंदात आहे, हे आनंदाचं काय म्हणतात त्याला, आनंदामध्ये प्रतिबंध आणि विघ्न निर्माण करणे. मी आनंदात आहे ह्या विचार सुद्धा जिथे आनंदाला भग्न करतो, तिथे भगवंताला एक कर्माच्या फळाची वळवळ केलेली जाणवली. त्याच्या लक्षात आलं की या जीवांना आता त्यांचे कर्मफळ द्यावे लागणार. त्यांनी एकच केला, एक संकल्प केला, बहुश्याम प्रजा येती, मी एकाचा भाऊ व्हावं. त्याला एकोहम बहुश्याम असं आपण म्हणतात, ते आपण ऐकलं असेल. त्यांनी जो संकल्प केला, परमेश्वराचा संकल्प आहे, गंमत आहे का. आणि त्या संकल्पाचा प्रहार या माया शक्तीवर केला, कारण मायेचं साह्य पाहिजे होतं. त्या शक्तीचा प्रवाह झाल्याबरोबर माया शक्ती जी अव्यक्त होऊन परमेश्वराच्या अधिष्ठानावर पडलेली होती, ती एकदम भगवंताच्या चैतन्यामुळे ती चैतन्य रूप झाली हो एकदम. भगवंताची सत्ता तिच्यामध्ये प्रकट झाली. भगवंताच्या दोन शक्ती आहेत, एक आहे सत्ता आणि स्फूर्ती, दोन्ही म्हणतात त्याला. ते दोन्ही मायेमध्ये शिरला तर सृष्टवा तदेवानुप्राविशत, श्रुती सांगते. हे सगळं वर्णन श्रुतीमधून सांगतोय आपल्याला. आणि झालं ती मग मायाला जागृत करून दिलं, असं झालं ते. बरं, जागृत केल्यानंतर ती जागी झाली. जागी झाल्यानंतर ती एकटी नाहीये, तिचे तीन गुण आहेत. झाले, ते क्रिया सुरू झाली. मुद्दा मला सांगायचं आहे की ऐतरेयामध्ये जे म्हटलेलं आहे ना, आत्मावा इदमेक एवाग्रा असे नान्यत किंचन मिशत, तिथे हालचाल करणार काहीच नव्हतं. तिथे ही हालचाल मायेची सुरू झाली. हालचाल झाली म्हणजे काय होते हो, हालचाल झाली म्हणजे ज्या वस्तूची हालचाल होते ते बाजूच्या वस्तूला ढकलतो, तो बाजूला, आहे की नाही, ढकलतो ना. समुद्राच्या पाण्यावर एक तरंग आला, तो तरंग असा निर्माण झाल्यावर तो काय करतो, तो पाण्याच्या वर येतो आणि बाजूच्या पाण्याला ढकलतो, म्हणजे तो वर येतो. मग ते बाजूचं ढकललेलं पाणी दुसऱ्या पाण्याला ढकलते, अशी तरंगाची निर्मिती होते. झाला आघात, मायेवर आघात झाला. मायेचे तीन गुण जे सुप्त होऊन पडलेले होते ते जागे झाले, ते कार्यरत झाले, त्यांचे एकमेकावर आघात झाले. आणि आघात झाला म्हणजे पहिले काय निर्माण होते हो, ध्वनीच निर्माण होतो. आघातातूनच ध्वनी निर्माण होतो. तेव्हा हे असे दोन हात असतात, असं केल्याबरोबर टाळी वाजली आणि ध्वनी निर्माण झाला. मग तिथला आघात आहे तो परमेश्वराचा, तो काही साधा आघात नव्हता असा टाळीसारखा छोटासा की आपल्यालाच ऐकू येईल. फक्त ब्रह्मांडामध्ये आघात झाला आणि ध्वनी निर्माण झाला. तो आद्य ध्वनी जो आहे तो ओम आहे, लक्षात ठेवायचं. ही ओमची निर्मिती मांडुक्य उपनिषदांच्या कारिकांमधून येईल, आपल्याला कुठेतरी निश्चित येईल ते, किंवा हे लक्षात ठेवू आपण. हे वेदांताने ओम मधून सृष्टी निर्मितीची प्रक्रिया असं वर्णन केलेले आहे, ते लक्षात ठेवू आपण. तो आघात झाला, त्या आघाताने ध्वनी निर्माण झाला. आता ध्वनी जो निर्माण झालेला आहे, तो ध्वनी जो आहे तो ओम असा झालेला आहे. कारण पहिले असा आघात झाल्याबरोबर जो ध्वनी निर्माण होतो त्याला काही म्हणजे अक्षराचं साह्य नसते, तो नुसता. आणि कुठल्याही प्रकारची अक्षराचं साह्य न घेता एकच ध्वनी निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे ओ. पहा, ओ करताना आपल्याला कुठल्याही अक्षराचं साह्य घ्यावं लागणार नाही, पण त्या ओ मध्ये आपोआप अ चा ध्वनी निर्माण झालेलाच असतो. म्हणून तो आद्य ध्वनी अ आहे. अक्षराणाम अकारोस्मी, भगवंताने विभूती सांगितली ती 10व्या अध्यायामध्ये. असा तो ओ झाला आणि भगवंताने ओठ मिटले तर म झाला. अशा रीतीने ओम ही विचारसरणी जी आहे, ही ओमच्या निर्मितीची विचारसरणी जी आहे. आता त्याचे दुसरी थोडी प्रक्रिया आहे, म्हणून मी मुद्दामून वेळ ठेवला त्याला. ही ओमची निर्मिती झाल्यानंतर माया सुद्धा जागृत झाली. बरं, माया जागृत झाल्यानंतर तिने आपल्या आजूबाजूला पाहिलं, काही नाही, नुसती सत्ता आणि स्फूर्ती, चैतन्यच फक्त, काहीच दिसलं नाही. तिला समजलंच नाही काय आहे ते, समजलंच नाही काय आहे ते. फिरायला लागली ती. तिने विचार केला की याच्या सीमा काय आहे बघू आपण. हे चैतन्य जे स्थित, हे जे सळसळीत जे चैतन्य ब्रह्मचैतन्य आहे,
हे काय आहे कुठपर्यंत, जिकडे पाहावं तिकडे चैतन्य चैतन्य. गेली पूर्व दिशेला, आता दिशा आहे तसं समजून मी बोलतो. पूर्व दिशेला या परमात्म्याचा शेवट मिळाला नाही, तिकडून ती गेली दुसऱ्या दिशेला, दक्षिण समजू आपण, दक्षिण दिशेला, तिथेही त्याचा एंड सापडला नाही, त्याची सीमा नाही मिळाली. सगळ्या दिशा फिरली, पार फिरून 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 ती आपल्या जागेवर वापस आली. तिने जे मार्गक्रमण केलं, पहा नीट लक्षात ठेवूया आपण, तिने जे मार्गाचं क्रमण केलं ते हे अक्षर रूपाने निर्माण झालेला ओम शब्द आहे. तो ओम असा जो आहे ना, हा अखंड ओम आहे. तो आपली पेन न उचलता तसा काढता येतो ओम, पेन न उचलता, 3 डायमेन्शनल आहे तो. आता आपल्याला एक गोष्ट सांगतो की हा मुद्दा मंदाता यांनी आणि मी 2002 साली रत्नागिरीचं जे प्रवचन झाले होते सर्वाधार ओंकारवर, त्यावेळेस डेमॉन्स्ट्रेशन सहित समजून सांगितलं होतं सगळ्यांना. यवतमाळला झाले का मला माहित नाही, पण नागपूरला मात्र 3 दिवस समजून सांगावं लागला. तुम्ही आपल्याला 10 मिनिटात इथे समजून सांगतो. मुद्दा लक्षात ठेवाय, तो अखंड ओंकार निर्माण झाला, ध्वनी निर्माण नाही झाला. हा नाही झाला. अच्छा, नाही यवतमाळला नाही झाला, बरोबर आहे ते, मला आठवलं नाही. नागपूरला झाला 3 दिवस, त्या माता मंदिरामध्ये 3 दिवस घ्यावा लागला. तो लक्षात ठेवायचं. जसा तो ओम निर्माण झाला, हा ओम मध्ये आता जी माया निर्माण झालेली होती अगोदरच, मायेचाच झालेला आहे तो, अखंड ओंकार झालेला आहे तो मायेचा. त्या मायेमध्ये मायेने निर्माण केलेले पंचमाभूत तन्मात्र स्वरूपात, म्हणजे तत्वतः, म्हणजे म्हणजे त्यांचं प्रकटीकरण नाही, स्थूलीकरण झालं नव्हतं, व्यक्त नव्हत्या, प्रकट नव्हत्या. पंचमाभूत आणि परमेश्वराचा मनबुद्धी अहंकार आलाच, कारण त्यांनी संकल्प केला म्हणजे परमेश्वराचं मन तिथे असल्याशिवाय संकल्प होत नाही. म्हणून हे 5 महाभूत आणि 3 मनबुद्धी अहंकार, अशा ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली. अष्टधा प्रकृती. आणि आता एक थोडक्यात मुद्दा सांगतो. 8 अवयव असलेला हा ओंकार आहे, पंचमहाभूतांचा, मनबुद्धी अहंकाराचा हा जो आहे. याच्यामधून या मायेने आता संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करायला सुरुवात झाली. उद्भिज, जार्ज, स्वेदज आणि अंडज 4 प्रकारचे हे देह निर्माण झालेले आहेत. 4 प्रकारचे देह आपल्याला माहित आहे, ते सगळे ओमच्या 8 अवयवांनी बनवता येतात. 8च अवयवांनी बनवता येतात. देश काल गुण आणि देशकाल गुण आणि कर्म हे 4 त्याच्यात पुन्हा जमा झाले. असं 8 आणि 4 12, 12 विभागाची एक प्रकृतीच निर्माण झाली, प्रकृती म्हणून आपण त्याला. आणि परमात्मा या 12 रूपांनीच प्रकट आहे आजही या सृष्टीमध्ये. थोडक्यात सांगून राहिलो, मला माहित आहे एक्सप्लेनेशन, पण आपण ते थोडस आता उपनिषद ज्या अर्थी आपण अभ्यास करतात त्या अर्थी तेवढं आपल्याला कळून येईल असं मी समजून सांगतो आहे. 12 वाटांना तो प्रकट झाला आहे ईश्वर, बिलकुल अष्टधा प्रकृती, देश काल गुण आणि कर्म यांच्या मिश्रणासहित 12 यांनी तो व्यक्त झाला. अष्टधा हे जे 8 विभाग जे आहे, ओमचे 8 विभाग, या 8 विभागामधून 4 खाणी निर्माण झाल्या. स्वेद, जारज, उद्भिज आणि अंडज, संपूर्ण जीवसृष्टी निर्माण झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 या अंक निर्माण झाले. अंकही निर्माण झाले, शून्यही निर्माण झालं त्याच्यातून, शून्यही त्यातूनच झालेला निर्माण. पण 9 अंक हे बेसिक आहे, मूळ जे आपले हे आहे, ज्याला रिअल नंबर्स म्हणतात गणितामध्ये, ते 1 ते 9च आहेत फक्त. आणि 9वा अंक जो आला आहे की नाही, त्यांनी काय केलं की सगळे पुढचे गणिताचे व्यवहार आहे ना आपल्यात साठवून घेतलेले आहे. पहा, मजेशीर गोष्ट आहे, मजेशीर आहे बरं का समजायला. म्हणून 9 असा अंक आहे की या 9ला वरच्या कशाने गुणा, त्याचा अंतिम 9च येतो. गुणाकार करा, भागाकार करा, काय कोणतेही करा, प्लस मायनस करा, मल्टिप्लिकेशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, ऍडिशन करा, काही करा, 9च येणार. 9 गुणीला वरचा 2 करा, 9 दुने 18, 8 अधिक 1 9, 9 त्रिक 27, 7 अधिक 2 9, असे हे 9ला बघा. 9 मध्ये तर काय, 9 मध्ये सगळं पूर्ण मावलेलं आहे. 9 हा परिपूर्ण असलेला अंक आहे. एक गणिताचा विषय आहे, तो बाजूला ठेवू. 1-2 उदाहरणं आपल्यासाठी समजेल म्हणून सांगितलेले. अंक निर्माण झाले, वर्णमाला निर्माण झाले. हो, 16 त्यातले जे हे स्वर अ आ इ वगैरे हे जे, आणि काय 46 व्यंजन, 36 व्यंजन, काय क वर्ग, ख वर्ग, प वर्ग,
का की की कु ह्या 12 कड्या, नंतर क ख ग वगैरे हा क वर्ग, हे सगळे मिळून असं 52 वर्णाचा पूर्ण 8 अवयवातून काढता येतो, सगळे रचना करून ते दाखवता येतात. सगळं त्या ओमने व्यापून घेतलेलं आहे. असा हा ओमचं महात्म्य आपल्याला या मांडुक्य उपनिषदामध्ये समजून येईल. आणि फार आपण भाग्यवान आहात. हा ओम परब्रह्माचं वाचक म्हणून वेदांताने त्याला मान्यता दिली. तो निर्गुण ब्रह्माचाही वाचक आहे आणि सगुण, कारण त्याच्यातून सृष्टी आली हो सगळी, म्हणून सगुण ब्रह्माचाही तोच म्हणजे वाचक आहे. सगुण आणि निर्गुण ब्रह्म दोघांचं प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव शब्द आहे, म्हणून त्याला ब्रह्म म्हटलेला. ओम इति एकाक्षरम ब्रह्म, ओम इति ब्रह्म श्रुती आहे, गीता तेच सांगते, हे सगळं सांगते. असा हा सर्वाधार असलेला ओंकार आहे. या ओंकाराचा शास्त्राने जप करायला सांगितलेला आहे. संन्यासी आणि परिव्राजक आहे ते फक्त ओमचा जप करायचे अधिकारी सांगितलं आहे, आणि प्रापंचिक लोकांना त्याला संपुटित करून जप करायचा आहे. म्हणजे एकट्या ओमचा जप प्रापंचिकांनी करायला नाही सांगितला. त्याची जी ब्रह्मांडातली शक्ती ती जर आपल्यात उतरली तर आपणच जागेवर राहणार नाही. प्रापंचिक लोक दुर्बल आहेत हो सगळे, अल्पवाले दुर्बल आहेत. ते सगळे काय सहन करतील एवढी त्या ओमची शक्ती. म्हणून सोपाधिक जेवढे काही परमेश्वराची इथे प्रकटीकरण झालेल्या देवतांच्या याच्यावर, म्हणून ओमनी त्याला संपुट लावायची, ओम सहित त्याला संपुट लावायची. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायण वगैरे वगैरे असे लावून प्रापंचिक लोक जप करू शकतात. संन्याशांनी एकट्या ओमचा जप करायचा. त्यांच्यामध्ये जबरदस्त वीर्य शक्ती साठवलेली असते, ते त्या शक्तीचा धारण करू शकते, ओमच्या शक्तीला, म्हणून ते करू शकतात. असा हा ओंकार आहे. सांगितलं तेवढं कमी आहे याच्यावर. आणि असा याचा आपण अभ्यास करणार आहात. आपण सगळं वेदांचं जे अर्थ गर्भ असलेलं जे एकंदरीत सार रूप असलेलं तत्व जे आहे, या 12 खंडिकांमधून आपल्याला कळून येणार आहे. सगळे शांत अभ्यास करा, छान आनंद लुटा ब्रह्मानंदाला. खरोखर त्याच्यामध्ये जर आपण रमलो ना, आनंदच मिळतो त्याच्यामधून. आपल्या सगळ्यांना आपल्या सद्गुरूच्या कृपेने आपण त्या आनंदाला प्राप्त व्हाल अशी मी परमेश्वराकडे विनंती करतो, ओमलाच विनंती करतो, आणि इथे माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. पुढील वर्ग आता म्हणजे हा माझा आज त्याच्यानंतर वर्ग नाही, पुढील वर्ग आपला रेग्युलर उपनिषदाचा होईल, त्या सूचना मिळतील.